संकट पार पडित पडित आपण पुढे जात असतात. मी मंगेश मेश्राम सर आपणास विनंती करतो की आपण शेवटच्या या कार्यक्रमाला सुरुवात करू. एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट समारोपीय सोहळ्यासाठी. 5व्या झाडीपट्टी नाट्य संमेलनाच्या समारोपीय आणि पुरस्कार वितरण समारंभाकरता उपस्थित सर्व मंचावर विविध क्षेत्रातील मान्यवर आणि या 2 दिवसीय संमेलनाचे स्वागताध्यक्ष माननीय रामदास मसराम साहेब, आमदार आरमोरी विधानसभा क्षेत्र यांनी आपलं स्थान या ठिकाणी ग्रहण करावं अशी मी त्यांना विनंती करतो. या समारोपीय कार्यक्रमाकरता या 2 दिवसीय संमेलनाचे संमेलनाध्यक्ष प्राचार्य के आत्माराम सर यांनाही विनंती आहे की आपण आपलं स्थान या ठिकाणी ग्रहण करावं. या ठिकाणी उपस्थित आपल्या झाडीपट्टी रंगभूमीचे ज्येष्ठ रंगकर्मी आणि पद्मश्री डॉक्टर परशुराम खोळे सर हे सुद्धा आपलं स्थान ग्रहण करतील अशी मी त्याला विनंती करतो. या ठिकाणी आदरणीय आमदार साहेबांसोबत आलेले माननीय धनपालजी मिसाळ साहेब यांनी आपलं स्थान ग्रहण करावं अशी मी त्याला विनंती करतो. आणि आपण ज्यांच्या प्रांगणामध्ये 2 दिवस हे संमेलन घेतोय असे आदर्श वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर कहाणे सर यांना विनंती आहे की आपण आपलं स्थान ग्रहण करावं. सोबतच कनिष्ठ आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय शिंगाडे सर यांनीही आपलं स्थान ग्रहण करावं अशी मी त्याला विनंती करतो. माननीय आमदार साहेबांसोबत आलेले जावेदजी शेख यांनी आपलं स्थान ग्रहण करावं अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय सागरजी वाडे यांनी आपलं स्थान ग्रहण करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आणि आपल्या या झाडीपट्टी नाट्य विकास मंडळाचे अध्यक्ष माननीय अनिरुद्ध वनकर सर हे आपलं स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आणि या झाडीपट्टी नाट्य विकास मंडळाचे सर्व सन्माननीय सदस्य यांनी आपापलं स्थान हे ग्रहण करतील अशी मी सर्वांना विनंती करतो. सुस्वागतम, स्वागतम, शुभ स्वागतम. या कार्यक्रमाचे सन्माननीय स्वागताध्यक्ष संमेलनाचे स्वागताध्यक्ष माननीय रामदास मसराम साहेब यांचं स्वागत झाडीपट्टी नाट्य विकास मंडळाचे अध्यक्ष आदरणीय अनिरुद्ध वनकर सर रोपटं देऊन करतील अशी त्यांना विनंती करतो. आमदार साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या. यानंतर आपल्या या 5व्या 2 दिवसीय झाडीपट्टी नाट्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष प्राचार्य के आत्माराम यांचं स्वागताध्यक्ष माननीय आमदार रामदास मसराम साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित माननीय धनपाल मिसाळ साहेब, माफ करा, या ठिकाणी उपस्थित आपल्या झाडीपट्टी रंगभूमीचे वरिष्ठ रंगकर्मी पद्मश्री डॉक्टर परशुराम खोळे साहेब यांचं स्वागत डॉक्टर चंद्रशेखर डोंगरे सर करतील अशी त्यांना विनंती करतो. यानंतर माननीय धनपाल मिसाळ साहेब यांचं स्वागत आपल्या झाडीपट्टी नाट्य विकास मंडळाचे सचिव हिराळाजी पेंटर करतील अशी मी त्याला विनंती करतो. आदर्श वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर कहाणे सर यांचं स्वागत आपल्या मंडळाच्या सदस्या सौ वर्षा गुप्ते करतील अशी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी उपस्थित आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य मान्य शिंगाडे सर यांचं स्वागत आदरणीय शेखर पटले सर करतील अशी त्यांना विनंती करतो.
माननीय जावेदजी शेख या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत ताजुल शेवटे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी उपस्थित निर्माता झाडीपट्टी निर्माता संघटनेचे अध्यक्ष माननीय परमानंदजी गहाणे यांचं स्वागत ज्ञानेश्वरीताई कापगते करतील अशी त्याला विनंती करतो. आपल्या या मंडळाचे सदस्य माननीय चेतनजी वडगाय आणि सडक अर्जुनी पंचायत समितीचे सन्माननीय सभापती आदरणीय चेतनजी वडगाय यांचं स्वागत संदीपजी राऊत करतील अशी त्यांना विनंती करतो. माननीय प्रल्हादजी मिश्रा यांचं स्वागत संदीपजी आनंदी करतील अशी त्यांना विनंती करतो. माननीय आपल्या मंडळाचे सदस्य किरपालजी सयाफ यांचं स्वागत संजीवजी रामटेके करतील अशी त्यांना विनंती करतो. आपल्या झाडीपट्टी नाट्य विकास मंडळाच्या सदस्य आदरणीय वर्षाताई गुप्ते यांचं स्वागत शिल्पताई पाटील करतील अशी त्यांना विनंती करतो. आपल्या मंडळाच्या सदस्या सपनाताई मोडकरे यांचं स्वागत प्रियंका गायधरे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. झाडीपट्टी नाट्य विकास मंडळ देसाईगंज या आपल्या मंडळाचे सचिव आदरणीय हिरणाजी पेंटर यांचं स्वागत ज्येष्ठ स्त्री कलावंत शबाना खान या करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय ताजुलजी उके यांचं स्वागत आपल्या झाडीपट्टीचे कलावंत एम के जादूगर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आपल्या मंडळाचे कोषाध्यक्ष आदरणीय युवराजजी प्रधान यांचं स्वागत विनोदजी काळे करतील अशी त्यांना विनंती करतो. माननीय संदेशजी आनंदे मंडळाचे सदस्य यांचं स्वागत माननीय उके साहेब करतील अशी त्याला विनंती करतो. मंडळाचे सदस्य संदीपजी राऊत यांचं स्वागत मयूरजी चन्ने करतील अशी मी त्याला विनंती करतो.
या 2 दिवसीय झाडीपट्टी नाट्य संमेलनाकरता मोठं कष्ट घेत झाडीपट्टी नाट्य संमेलन यशस्वी करण्यासाठी मोलाचं सहकार्य करणारे अब्दुलजी पेटकर यांचं स्वागत रागिणीताई पेटकर करतील अशी त्याला विनंती करतो. माननीय मयूरजी बोरकर यांचं स्वागत सोनल निस्तारे करतील अशी त्यांना विनंती करतो. या संमेलनाकरता हिरिरीने भाग घेणारे माननीय संजीवजी रामटेके यांचं स्वागत प्रतिभा साखरे करतील अशी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी सर्व मान्यवरांचं आपण छोटस रोपट देऊ. या ठिकाणी सगळ्यांचं स्वागत. माननीय मुस्ताक शेख आपल्या मंडळाचे सदस्य यांचं स्वागत ज्योती राऊत करतील अशी त्यांना विनंती करतो. माननीय मुस्ताक शेख या ठिकाणी आपण एक छोटस रोपट देऊन मान्यवरांचं स्वागत केलेलं आहे. मी आपणास सर्वांना विनंती करेन पुन्हा एकदा एक जोरदार टाळ्यांचं गजर करून पाहुण्यांचं स्वागत आपण करतो आणि या स्वागतासोबतच मी पुढे मान्यवरांच्या मनोगताकडे वळतो. या ठिकाणी माननीय प्राचार्य शिंगाडे सर आदर्श कनिष्ठ महाविद्यालय वडसा हे उपस्थित आहेत. आदरणीय शिंगाडे सरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपण भाष्य करावं. चराचरात वास करणारी गुरुदेव शक्ती झाडीपट्टी नाट्य विकास मंडळ देसाईगंज यांच्या वतीनं आयोजित 5वे झाडीपट्टी नाट्य संमेलन आणि या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष सन्माननीय प्राचार्य के आत्मारामजी, या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आपल्या आरमोरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार सन्माननीय रामदासजी मसराम सर, या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेले झाडीपट्टीची मान बाण आणि शान असे पद्मश्री डॉक्टर परशुरामजी खुणे, व्यासपीठावर उपस्थित वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय गहाणे सर, व्यासपीठावर उपस्थित आमचे मार्गदर्शक सन्माननीय धनपालजी मिसाळ सर. मित्रांनो, गेल्या 2 दिवसापासून म्हणणार नाही मी, मागच्या आठवडाभरापासून आमच्या परिसरात झाडीपट्टी नाट्य संमेलन होणार आहे. आम्ही देखील उत्सुक होतो, कारण मी ज्या घरातून येतो त्या घरात देखील एक झाडीपट्टीचा वारसा चालत होता. माझे मोठे वडील सन्माननीय उद्धवरावजी शिंगाडे यांनी झाडीपट्टीमध्ये काम देखील केलेलं आहे आणि अनेक नाटकं देखील त्यांनी लिहिलेलं आहे. मला आठवत असते अशीच रावी प्रीत साजना, दारूपाई विकलीबाई, कीर्तन करा की तमाशा बरा, मला 2-3 नाटकं त्यांचे आठवतात.
आणि कुटुंबात मी त्यांच्या अगदी सहवासात राहत असल्यामुळे झाडीपट्टीचा प्रवास देखील मला माहित आहे. कालच्या कार्यक्रमाला उपस्थित होतो, पण त्यानंतर परिसंवादामध्ये मला उपस्थित राहता आलं नाही. पण आजची 2 परिसंवाद मी ऐकली, एक ज्येष्ठ कलाकारांचं आणि नंतर शेवटचं स्त्री कलाकारांचं. प्रत्येकाने आपापल्या जीवनात आलेल्या अडचणी संघर्ष त्यांनी मांडला. मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं झाडीपट्टीचा वारसा जर आपल्याला असाच पुढे न्यायचा असेल तर त्यात केवळ कलाकारांची भूमिका नाहीये. मला या ठिकाणी थोडस आयोजकांना विनंती करावी लागेल की आपले नाटक जे गावोगावी होतात ते मंडळाच्या भरोशावरती होतात. मानताय? आयोजक मंडळ असतो, आपल्या कलाकारांकडे तो येतो, मंडळ येतो, आपल्या नाटकाची बुकिंग होते आणि त्या गावात तो प्रयोग सादर केला जातो आणि मग रसिक मायबाप आपल्यावरती प्रेम करतं, उधळून करतं आणि त्याचे फायदे सगळ्यात तुम्हाला मला सगळ्यांना मिळतात. पण पुढच्या झाडीपट्टी संमेलनामध्ये आपण सगळ्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना देखील आयोजित करावं, कारण त्यांच्या देखील काही समस्या असतात. जर आयोजकच जर संपले, बरोबर आहे की नाही, तर आपला अस्तित्व देखील धोक्यात येऊ शकते असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणून माझी आयोजकांना विनंती असेल की त्यांनी त्यावेळेस मंडळाला देखील बोलवावं. दुसरी विनंती अशी असेल की 5 दिवसापासून आम्ही पाहतो निर्णय घेत नसतील तर मग नियोजन 2-3 लोकांनी केलं आणि मग नंतर आरोप करणारे मात्र अनेक असतात की असं नाही झालं, तसं नाही. मग मी काय म्हणेल, आम्ही शिक्षक आहोत, मी प्रिन्सिपल आहोत, मग माझं काय असेल, नियोजनाच्या वेळेस तुम्ही नव्हते, मग नियोजनाच्या विरोधात बोलण्याचा अधिकार तुमचा नाही. पहिल्यांदा ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. का बोलतोय पोटतिडकीनं? कारण मी देखील एक झाडीपट्टीचा घटक आहे. माझ्या कुटुंबाने देखील झाडीपट्टीला एक वारसा दिलेला आहे. ही झाडीपट्टीची संस्कृती पुढे जावी, पुन्हा विकसित व्हावी. आता रामटेकला फिल्म इंडस्ट्री येणार आहे म्हणतात, मग तिथे ते आमच्याही कलाकारांना संधी मिळाली पाहिजे. आमचे अनेक विद्यार्थी कलावंत आहेत, त्या विद्यार्थी पुढे या झाडीपट्टीत येणार आहे. मग त्या हा वारसा पुढे सगळ्यांनी चालवला पाहिजे. मग संमेलन देखील नियोजित झाले पाहिजेत. आरोप प्रत्यारोप, याचं नाव त्याचं नाव, त्याला शिवधने, असा प्रकार मी ऐकला आणि पाहिला म्हणून बोलतोय स्पष्टपणे. कदाचित तुम्हाला वाईट वाटत असेल, पण झाडीपट्टीचा वारसा जर आपल्याला चालवायचा, या सगळ्यांच्या धावपडीला खरं म्हणजे मी आधी सलाम करतोय की त्यांनी जे परिश्रम घेतले, या परिश्रमाची चीज म्हणून कदाचित नैसर्गिक आपत्ती आल्यानंतरही आपण इथे एकत्र आहोत आणि या संमेलनाचा एक सुखरूप समाधानकारक समारोप करण्याच्या वाटेवर आपण इथे आलेलो आहोत. झाडीपट्टी नाटकांच्या बद्दल खरं म्हणजे मी मागच्या वेळी यात्राम सर इथे आले होते तेव्हा पण बोललो होतो की झाडीपट्टीची नाटकच मुळात या भागामध्ये रुजलेली आहे, या संस्कृतीचा भाग आहे. अनेक वेळा आपण याला राजाश्रय वगैरे मिळावा अशी चर्चा करतो, पण मला नेहमी असं वाटतं बिकॉज आता सरांनी बोललं म्हणून पुन्हा कदाचित रिपिटेशन होईल, पण माझं गाव माहुली, त्यानंतर भुसारी टोला आणि मी ज्या परिवारातून येतो त्या परिवारात म्हणजे माझे 5 भाऊ, त्यापैकी माझ्यापेक्षा 3 मोठे भाऊ सदैव कलाकार म्हणून नाटकाच्या मंचावर आले. काही अंशी आम्हाला त्या म्हणजे नोकरीच्या पूर्वी चान्सेस मिळाले, म्हणजे ज्ञानस्वरीताई वगैरे इथे आहेत, अनेक वेळा आमच्या घरी आल्या. घरीच मंडळ, घरीच रंगमंच, या सगळ्या नाटका पाहता पाहता त्या करता करता आम्ही मोठे झालेलो. त्यामुळे झाडीपट्टीमध्ये आम्ही सर्वांना विनंती आहे, आपला हा समारोपीय कार्यक्रम आहे, कृपया आपण थोडं शांत राहा. माननीय डॉक्टर राजकुमार भोसले सर यांना मी विनंती करतो की आपण मंचावर आपलं स्थान ग्रहण करावं. माननीय भोसले सर, 2 स्वागत आपण इथे राहिलेले होते. माननीय या मंडळाचे सदस्य आदरणीय शामरावजी खुणे यांचं स्वागत शबाना खान करतील अशी त्यांना विनंती करतो. आणि माननीय राज मराठे, आपल्या या मंडळाचे सदस्य राज मराठे यांचं स्वागत सौ वर्षा राऊत करतील अशी त्यांना विनंती करतो. यानंतर या कार्यक्रमाचे विशेष अतिथी पद्मश्री डॉक्टर परशुराम खुणे सर यांना विनंती करतो
की आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. माननीय डॉक्टर राजकुमार भोसले सर यांचं स्वागत मी स्वतः करतो. यानंतर डॉक्टर खुडे सर. जय रंगदेवता. आज आपल्या या 5व्या झाडीपट्टी नाट्य संमेलनाचा समारोपी कार्यक्रम या ठिकाणी पार पडत आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय आदरणीय आमचे लाडके आमदार आदरणीय रामदासभाऊ मसरा आणि या 2 दिवसीय कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष होते आहेत. आणि दुसरे या कार्यक्रमाचे 2 दिवसीय कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आमचे भाऊ प्राचार्य अथवार भाऊ प्राचार्य आदरणीय कहाणी सर आदरणीय सिंगाडे सर झाडीपट्टी विकास महामंडळाचे अध्यक्ष आदरणीय मानकरजी त्यांचे सगळे कार्यकारी मंडळ उपस्थित रंगकर्मी बंधू आणि भगिनींनो, आज या 2 दिवसीय कार्यक्रमामध्ये आपण सगळे आलो जमलो. त्याचा फलित एकच आहे की आपण जेव्हा विखुरले असतो ओळखत नाही किंवा विचाराची देवाणघेवाण होत नाही आणि त्याच्याबद्दल एक भेटी गाठी विचाराचे आदान प्रदान हा एक मोठा लाभ आपल्याला मिळतो. मला माहिती आहे की कुठलेच संमेलन घेताना काय परिश्रम घ्यावे लागतात आणि हे 4-5 तारखेला जे आपण ठरवलं होतं, काही 2-3 मिटिंगा झाल्या, आम्ही त्या मिटिंगला आलो होतो पण वेळ कमी होतं. त्याचं कारण असं की मग नवरात्र आलं. नवरात्रीमध्ये काही नाटकाचे प्रयोग होते, काही नकलांचे प्रयोग होते, कोणी गायनाचे कार्यक्रम होते, म्हणजे सगळा कलाकार बिजी होतो. पण वेळ कमी मिळाला आणि पावसाची कृपा झाली काही काही ठिकाणी. त्यावेळेला आपल्याला प्रत्येकाची समजा साधता आला नाही हे आम्ही जाणतो. आमच्याकडे त्याबद्दल काही बोलणं नाही आहे. आणि हे संमेलन चांगल्या वातावरणात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडतंय आणि याचं एकच कारण चांगलं आहे की आपल्याला प्रगतीपथावर जायचं आहे. 5वं झालं, त्या 5व्या संमेलनात काही आपल्या अजून काही चुका झाल्या असेल, काही कमतरता राहिली असेल तर 6व्या संमेलनामध्ये आपल्याला दुरुस्त करता येईल, वेगळ्या रीतीने करता येईल, काही चुका झाल्या त्या सुधारता येतील. आणि मला वाटतं प्रथमच आपल्याला काल आपल्या आदरणीय आशिष देशपांडे आणि आपल्या याला बहुतेक 10 लाखाची मदत केली आहे. तर आता पुढे झाडीपट्टी विकास महामंडळ असतील त्याला आपल्याला एक शासनाचं एक भांडवल मिळणार आहे, आपण हक्काने मागतो. आणि या ठरावामध्ये मी आदरणीय वनकर सरांना बोललो की आपण आता 25 लाख मागतो. आता केवळ 4-5 लोकांकडे ते मंडळ राहत नाही. झाडीपट्टी विकास मंडळ असेल त्या पाठीशी आपलं पाठबळ पाहिजे, सगळ्यांचं पाठबळ पाहिजे. हे माझं काम आहे, या भांडून आपण राबलं पाहिजे. हे हा एकच विचार आपण सगळे घेऊन जातात. आज घरामध्ये सामोर करताना सगळ्यांच्या मनात दुःखही आहे की आपण आज या 2 दिवसीय कार्यक्रमामध्ये आपण एकत्रित राहिलो, सुख वाटली. मग मी संवाद ऐकला आमच्या महिला भगिनींचा खरंच नुसतं संवाद झाला. ह्याच्या काय वेद आहेत, आपल्या काही कलाकारांच्या भावना आहेत, त्या भावनाच्या संमेलनातून व्यक्त होतात. म्हणून या संमेलनातून जाताना सकारात्मक ऊर्जा आपण घेऊन जाऊया. त्या ऊर्जेचा उपयोग आपल्या झाडीपट्टी रंगभूमीकरता करूया. अशी ती झाडीपट्टी फुलत राहू कारण आमचा आता वय झाला आहे. मी वतन तुम्हाला हवाले दोस्तो. आता आम्ही काय वेगळ्या भागाकडे चालतो. आम्ही आता आमच्या नवी पिढीला याची प्रेरणा मिळाली. नवी पिढी आहे 2 दिवस आपण बोलतच आहोत. खुडे सरांनी अत्यंत मार्मिक भाषणातून शब्दांमधले विचार मांडले आणि संपूर्ण मान्यवरांनी अत्यंत ज्या ज्या गोष्टी आपण करायला पाहिजे जे केलो नाही त्यावर भाष्य केलं. हाणे सर आणि शिंगाळे सर आपण अत्यंत मार्मिक बोलला. पण खुडे सरांचे 2-3 वाक्य फार सुंदर आहेत.
आज दुःख पण आहे. मित्रांनो, आपण चांगलो होतो मंचावर कृपया आपण सायलेंट राहा. आपण चांगलो याचं दुःख आहे समारोपात. पुणे सरांचे वाक्य लक्षात घ्या. कित्येक दिवसात आपण भेटलो, 3 वर्षानंतर भेटलो संमेलनामध्ये 22 ते 25. आणि खुणे सरांसोबत बसताना खुणे सरांनी बसल्यानंतर एक ठराव पास केला संमेलनाध्यक्षाला सांगून की संमेलनच किती घ्यायचे आम्ही. खुणे सर म्हणाले, बापू असं बरं या पद्धतीने नाही. ते मला बापू म्हणत असतात, कारण आम्ही 25 वर्ष सोबत असताना मी त्यांना हसत हसत म्हणायचा, बाबा खुणे बाबा आणि बाकी बाबांना लाव. आम्ही हसत हसत दोघे म्हटलं की वरचं वाक्य ते बोलायचे. आणि म्हणून त्यांचं आणि माझं आयुष्य घरातल्या परिवारासारखं गेलं. पण बाबा, आमच्याकडून भरपूर चुका झाल्या. आमच्याकडून एवढ्या चुका झाल्या आहेत की क्षमा मागणं कठीण आहे. पण मी या नाट्य विकास महामंडळाचा अध्यक्ष म्हणून मी तुमची माफी मागतो. आपण बाबा, आम्ही तुम्हाला त्यावेळेस म्हणालो, लहानपणापासून वय 20 होतं, तुमच्यात जुळलो, तुम्हीच उचलून मला आणला झाडीपट्टी. पण आज पद्मश्री आमच्या झाडीपट्टीला मिळाली, तरी परंतु आम्ही पद्मश्रीकडे गेलो नाही, पत्रिका सुद्धा पोहोचवलं नाही, त्याला निमंत्रण सुद्धा दिलं नाही. एवढं मोठं दुःख एकट्या वनकरासोबत पद्मश्री साहेबांनी म्हणून दाखवलं, तेही 4 तारखेच्या मॉर्निंगला. काय हे वनकराचंच काम होतं एकट्याच, का त्याला एक अवॉर्ड मिळणार होता? पण या सगळ्या महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आमचे इतके कार्यकर्ते राबले, 17चे 17. त्यांच्यासाठी विशेष टाळ्यांचा कडकडाट करावा. कधी काम नाही केलं असेल तरी चालेल, पण करणाऱ्या आणि न करणाऱ्या लोकांचे विशेष आभार या ठिकाणी वाटतो. निर्माता संघ असो, त्यांच्या संघाने पैसे दिले, शील्डला मदत केली, मयूर रात्रंदिवस काम करत राहिला, अंकुश तर वेड्यासारखा काम करत होता. आमच्या त्या महिला सुहासिनी म्हणून बसल्या, फुलांचे गुच्छे देत, कुंड्या देत, त्यांच्यासाठी तर काय आभार वाटतो. मी डोळ्यात पाणी येते पटकन. मी भावनिक असं बायकांसारखं, म्हणजे जशी रागिनी रडायची तशी रागिनीच्या कुशीत जाऊन मी रडायचा. जशी आमची सपना रडायची, मी रडणारे कलावंत जन्माला आलो. पण रडता रडता हे दुःख विसरून हसत येण्याची लढाई आम्हाला या झाडीपट्टीने दिली. म्हणून हसत हसत दुःखांवर मात करत आहोत. आणि म्हणून शेखर पटलेंसारखा एक उमदा नवा, आणि म्हणजे त्याचं शेखर दादाशी मगाशी बोललो, यार तुम्ही गुडघे माणसं जवान दिसतात, चला आम्ही गुडघे जवान माणसं गुडघे दिसायला मेंटेन करायला लागतं. म्हणजे ही माणसं प्रेमळ माणसं. शेखर दादा तर ते तर म्हातारे होतच नाही म्हणे, 65 झालं 60 झालं माहित नाही ही माणसं कशी. बाबाही अजून जवानच आहे, म्हणजे तेही सर म्हातारेच नाही झाले. म्हणजे परमानंद असो की चेतन असोत, आमचा मेश्राम साहेब असो, संदीप असो, आमचा संदेश होतो, आमच्या 2 बहिणी असो. हिरालांना मी सर अकाउंट काढायसाठी 6 तास बँकेत होतो, इकडे काम सुरू. त्याच्या डोळ्यात पण माझ्या करावं कोणीच नाही. कोषाध्यक्षाचा आता पत्ता नाही. कोषाध्यक्षाचं नाटक त्या दिवशी, आता कोषाध्यक्षाचं नाटक करावं, राहत राहा. मग दोघांचंच अकाउंट काढण्यात, पण त्यातही 100 अडचणी, अशा अनेक अडचणी करताना अजूनही पैसे आले नाही बरं का. नाही तर तुम्ही म्हणाल आले आणि हे काय दाबून दिले का काय, असं काही पैसे येत नाही लवकर. मंजूर होतात, त्याला वेळ लागतात, त्यांचे ऑर्डर निघतात, ते काय काय असते ते सरांना सगळ्यांना माहिती. पण जो काही खर्च झाला तो निर्माता संघाने, कलावंतांच्या मानधनातून, तुमच्या सहकार्यातून, स्वागताध्यक्षाच्या आर्थिक थोड्याशा मदतीतून आणि इतर सगळ्या पावतीमुखातून सगळी मदत झाली. आमच्या नाट्य विकास मंडळातून प्रचंड चुका झाल्या असल्या. प्रियंका, तू आमची लहान मुलगी आहे, तुझी माफी मागतो, सगळ्यांची माफी मागतो. सगळ्यांच्या यशवंत ढोरे सर तुमची माफी मागतो की काल तुम्हाला वेळ कमी दिला. गोगले सर मगाशी मी तुम्हाला कमी जास्त बोललो असेल की असं असं करायचं असेल, तुमची सर्वांची माफी मागतो. पिंडाल हा खुणे साहेबांचा जरी आज पडला असेल, पण खुणे साहेब तुमचंही काही चुकलं नाही. आणि मग विजय आणि खुणे साहेबांचे आभार मानून वादक संघटनेचे आभार मानतो. ठरावाला वाचन करण्यापूर्वी ठरल्याप्रमाणे राज मराठे यांनी पहिल्याच दिवशी 5,000ची देणगी देऊन आम्हाला गडचिरोली सहकार्य केले होतं. त्या सर्वांचे आभार मानतो. कलेक्टर साहेबांचे आभार मानतो. आणि काल मंत्री महोदय जरी बोलून गेले तरी मंत्री महोदयांचे सुद्धा आभार आपण टाळ्यांच्या कडकडाटमध्ये मानूया. आणि कोणाला आपण काही दोष द्यायचा नाही. आमच्यातला गुन्हा आम्हीच केला होणार, आमच्यातला गुन्हा आम्हीच केला होणार, दोष देऊ कोण? तुम्ही तुमचं करेक्ट होतं, आम्ही चुकलो, आम्ही चुकलो तरी शिकलो. आणि म्हणून झाडीपट्टी नाट्य महामंडळाच्या तमाम पदाधिकाऱ्यांकडून, तमाम रसिकांचे, तमाम लोकांचे, या गहाणे सरांचे तर किती आभार मानावे, किती आभार. सर तुम्ही जर आम्हाला जर नाही दिला असतं, आणि गहाणे सरानंतर अजून एक मूर्ती आम्हाला मिळाली, पद्मश्री सर.
माननीय शिंगाडे सर दोघा भावांनी तर या झाडीपट्टीच्या पाठीशी प्रचंड उभे राहिले. ते आमची पोरगी ज्ञानेश्वरी